सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊजी पारेख यांच्या निवासस्थानी अंबादासजी दानवे यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे। ही नक्की भेट नक्की कशासाठी होती आणि नक्की काय विषय होते आणि काय संदर्भात चर्चा झाली याविषयीची अधिक माहिती। ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊजी पारेख यांची भेट घेण्याकरता यांच्या निवासस्थानी अंबादासजी दानवे हे उपस्थित होते आणि त्या सर्व शिवसैनिकांची भेट घेतलेली आहे। आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येत आहेत। ही सदिच्छा भेट नक्की काय रंगत आणतीये किंवा ही जी भेट आहे या विषयीची अधिक माहिती आपण दानवे साहेबांकडून जाणून घेतोय। काय सांगाल, आज तुम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांची भेट घेतलेली आहे आणि इथे येऊन चर्चा देखील केली, नक्की काय विषय आणि कशी ही भेट आहे? मी संघटनेचा माणूस आहे, जर भले राज्याचा विरोधी पक्षनेता असेल पण मी संघटनेचा माणूस आहे। आणि शिवसेना संघटना एक परिवार असतं, एक कुटुंब असतं शिवसेना। म्हणून जे आता ज्यांनी खऱ्या अर्थानं संघटना रुजवलेली आहे, मोठी केलेली आहे, ठीक आहे, आता राजकारणातही संक्रमण होत असतं, नवनवीन पिढी येत असते, परंतु जे मैलाचे दगड झालेले आहे, पाया ज्यांनी खोदलेला आहे, अशा शिवसैनिकांची मी जनरली भेट घेत असतो ज्या शहरात याला। आणि पारेखजी हे जुने आपले शिवसेनेचे या पुण्याचे खंदे शिवसैनिक राहिलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आमच्या पैठणचे जावई आहे, दोन्ही पण कारण आहे। आणि म्हणून मी संघटनेच्या मार्फत अशा पद्धतीने सगळे शिवसैनिक आज भेटायला आले, गप्पा मारल्या, बस एवढंच। बाकी राजकीय इश्यू, महापालिका वगैरे या भेटीचा कोणताच विषय नाही। निखळ एक संघटनेचं एक कौटुंबिक वातावरण एवढा त्याचा विषय आहे। नक्कीच तुम्ही विरोधी पक्षनेता असताना म्हणजे तुम्ही सर्वच कामं तुमची जर बघितली तर तुम्ही नेहमी परखडपणे बोलता, तसेच सर्व या शिवसैनिकांमध्ये असेच गुण आहेत। आणि आज देखील आपण इथं आलात आणि त्यांनी काही त्यांचे प्रश्न मांडले असतील, निवेदन दिले असेल, त्याविषयी आपण त्यांना नक्की काय सांगितलं किंवा त्याविषयीची आपली काय चर्चा झाली? नाही, बिलकुल असे जे काही निवेदन पत्र येत असतात ते माझ्या कार्यालयाच्या मार्फत, माझ्या मार्फत विषय बघून तसा मार्गी लावला जातो। पुण्याचे जे विषय आले, निश्चित मी मुंबईला गेल्यानंतर त्या जे विषय जसे असेल त्याच्यात मी लक्ष घालेन। ज्येष्ठ शिवसैनिक रामभाऊ पारेख यांच्याकडे अंबादास दानवे यांनी भेट घेतलेली आहे, त्यांच्या निवासस्थानी देखील गेले होते। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय, काय सांगाल दादा, आज अंबादासजी येऊन गेले आपल्याकडे आणि भेट देखील घेतली, सर्व शिवसैनिक त्यांच्याशी चर्चा करत होते, नक्की काय संदर्भ होता तुमच्या चर्चेचा? शिवसेनेच्या बांधणीसाठी गेल्या अनेक वर्ष पूर्वी अनेक जण ह्या शाखेमध्ये येऊन गेलेले, मनोहर जोशीपासून सुधीर जोशी, शाबीरभाई शेख, आनंद दिघे, या सर्व नेते मंडळी ह्या शाखेत येऊन गेलेले आहेत। ही शाखा 50-55 वर्षापासून काम करते आणि पुढच्या भवितव्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी एक छोटीशी भेट, म्हणजे त्यांनी कार्यकर्त्याला ताकद मिळावी, त्यांचं नाव मोठं व्हावं, आणि ह्यासाठी आज दानवे साहेब या ठिकाणी आले। शाखेला भेटी देणं हे शिवसैनिकांचं काम आहे। अंबादास दानवे हा शिवसैनिक आहे पहिल्यांदा, आणि त्यांनी ही प्रथा चालू केली, त्यामुळे ते बरं वाटलं। आज जुने जाणते आमचे पांगारे गुरुजी, दिलीप गालेंदे, वसंत झेंडे, बाळासाहेब वागचौरे, हे सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। हे 50-50, 60-60 वर्ष शिवसेनेचं काम करतात आणि त्यांना प्रेम देण्यासाठी, पाठीव थाप देण्यासाठी कुणीतरी नेता असावा असं वाटतं, म्हणून आज दानवे साहेब या ठिकाणी आले। आणि कार्यकर्त्यांची एक सदिच्छा भेट, पण त्यातनंही कार्यकर्त्यांना ताकद मिळावी हा एक प्रयत्न होता। नक्कीच प्रभागातील काही विषयांवर देखील आपण चर्चा केली, काही इथले विषय देखील मांडण्यात आले आणि निवेदन देखील देण्यात आली, तर नक्की काय संदर्भ होता आणि कुठलं निवेदन आपण? पुणे शहरातले काही कार्यकर्ते शिवसैनिक आलते, त्यांच्या भागातले काही समस्या आहेत, त्या समस्या कशा सोडवायच्या, काही भ्रष्टाचार झालेले आहेत, त्यांचे निवेदन काही आमचे सूरज लोखंडे वगैरे त्यांनी आज दिले आणि ते निवेदन घेऊन त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी होती आणि ती त्यांनी आज घेतलेली आहे। कारवाई करण्याचे शब्द त्यांनी दिलेले आहे आम्हाला। नक्कीच आता येत्या निवडणुका देखील येत आहेत, युवराज भाऊ देखील आहेत, आपले सुपुत्र आहेत, ते देखील इच्छुक असतीलच, त्या संदर्भात काय चर्चा झाली का? आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या शब्दापुढं, उद्धव साहेबांच्या शब्दापुढं कधीही जात नाही। आम्ही ओरिजिनल शिवसैनिक आहे, अख्खी सत्ता इकडे तिकडे गेले तरी चालेल, पण आम्ही शिवसैनिक म्हणून कायम राहणार। आम्हाला
सत्तेचा लोभ नाही आहे. पाहिजे असतं तर तेव्हाच केलं असतं. आम्हालाही अनेक लोभ दाखवले गेले, पण जरी साहेबांचा जो आदेश असेल, उद्धव साहेब जे आम्हाला सांगतील, शिवसेना जे आम्हाला सांगेल तेच आम्ही करणार. जर त्यांनी म्हणले लढवा तर लढवणार, नाही म्हणले तर नाही लढवणार. आता काय सांगाल, आज आपण सर्वजणांनी इथं सर्वजण एकत्रित आलेत, अंबादासजी दानवे हे देखील उपस्थित होते. आपण काय संदर्भ मांडला आणि काय नक्की प्रश्न आपले मांडले? आम्ही पुणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने त्यांना एक आश्वासन दिलं की यावेळीची निवडणुकीची आम्ही तयारी केलेली आहे. आमच्या वार्डातनं शिवसैनिक काम करतात आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यांची ही सदिच्छा भेट आपल्या शिवसेनेच्या या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्हाला उपयोगी ठरेल असे आम्हाला वाटते. शहर प्रमुख संजयजी मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल संजय भाऊ, आता अंबादासजी दानवे येऊन गेले आणि आपली भेट घेतली सर्वांचीच आणि सर्व शिवसैनिकांना एक वेगळं आश्वासन देखील देण्यात आलं आणि चर्चा झाली. काय सांगाल या चर्चेविषयी? शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेल्या वशानुसार शिवसेनेचे सर्वच नेते या महाराष्ट्रामध्ये जुन्या शिवसैनिकांना, विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी पुण्यामध्ये आले, इतर शहरामध्ये गेले घेत असतात. त्याच अनुषंगाने आज पुणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांना भेटायला विरोधी पक्षनेते, शिवसेनेचे नेते अंबादासजी दानवे साहेब या ठिकाणी आले होते. नानापेठ भागामध्ये आमचे ज्येष्ठ शिवसैनिक, माजी शहर प्रमुख, आमचे मार्गदर्शक माननीय रामभाऊजी पारीख यांच्या निवासस्थानी त्यांनी सतीच्या भेट दिली. अनेक जुने शिवसैनिक या ठिकाणी जमले होते. एक उत्साहाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं. अंबादास दानवेंचा आम्हाला फार अभिमान आहे की ज्या ज्या शहरामध्ये जातील तेथील सर्व शहर प्रमुख असतील, विद्यमान पदाधिकारी असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, लोकप्रतिनिधी असतील, अशा सर्वांची गाठीभेटी घेऊन समस्या जाणून घेतात, संघटनाविषयी बोलतात, सरकार दरबारी काय प्रश्न मांडायचे आहेत का हे विचारणा करतात आणि ते बरोबर घेऊन त्या प्रश्नांना वाचा फोडतात. हेच आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी घडलं. पुणे शहरामध्ये नानापेठेमध्ये, जी नानापेठे भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात शिवसेनेची शाखा फार मोठी आहे, त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना त्यांना नेत्यांना भेटता आलं, आपले प्रश्न मांडता आले, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अगदी 82 सालापासूनच्या निवडणुका, अधिवेशन, शिवसेनेची, शिवसेना प्रमुखांच्या काळातली, अशा अनेक विषयावर भरभरून सगळेच जण बोलले आणि या सगळ्यांचं म्हणणं अंबादासजी दानवे साहेबांनी ऐकून घेतलं आणि इथून पुढचा अहवाल ते आता पुणे शहराचा ज्येष्ठ शिवसैनिकांचं म्हणणं उद्धव साहेबांसमोर ते सादर करतील. महापालिकेची दहीहंडी ही खरी महत्त्वाची आहे. जो विकास शिवसेनेने सातत्यानं मुंबई शहरामध्ये केला आहे, त्या विकासामध्ये अनेक वेळा अनेक चांगल्या संधीचं काम करण्याकरता एकनाथ शिंदेंना संधी दिली होती, पण त्यांना गद्दारीच करायची होती आणि वेगळी सत्ता स्थापन करून भाजपच्या वळचणीला जायचं होतं आणि आयुष्यभर गद्दारीचा शिक्का त्यांना घ्यायचा होता. उद्धव साहेबांनी त्यांना काय नाही दिलं. उद्धव साहेब जरी स्वतः मुख्यमंत्री असले तरी ते स्वतःकडचं मंत्रिपद त्यांनी एकनाथजी शिंदे यांना दिलं होतं, नगरविकास खात्याचं. म्हणजे अख्खा महाराष्ट्र विकास करण्याकरता एकनाथजी शिंदे यांच्या हातात दिला होता. आजपर्यंतच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी हे नगरविकास खातं कोणाकडे दिलं नव्हतं, पण उद्धव साहेबांनी उदार मत ठेवून त्यांच्याकडे खातं सोपवलं होतं की महाराष्ट्राचा विकास आहे, तुमच्या माध्यमातून होऊ द्या, मी तुमच्या सोबत आहे. पण त्यांना मुख्यमंत्र्याचीच खुर्ची हवी होती. किती वर्ष मिळाली? 2.25 वर्ष फक्त. पुढे काय झालं? वरनं खाली यावं लागलं आणि उपमुख्यमंत्रीपद. आता मुंबईतली दहीहंड्या हे शिवसेनेनं सुरू केली, मराठी माणसानं सुरू केली. मराठी माणसाचा सण तो एवढ्या प्रमाणात वाढला की आता त्याची चव चाखण्याची इच्छा या एकनाथ शिंदे यांना किती मोठ्या थराने झाली आहे. पण त्यांचा थर आणि स्तर हा खालचाच राहील शिवसेनेपेक्षा, ही काळजी आम्ही घेऊ.